क्वालिफायर मॅच आपल्याला बघायला मिळते. अजिंक्य आपल्याला बघायला मिळाले आजची विजेता. आणि शेवटच्या दिवसामध्ये त्या बक्षिसामध्ये आणखीन चेंजेस केले जातील आणि आणखीन आगळं बक्षीस आपल्यासाठी भेटीला आणलं जाईल. तर आता दोन विजेते आहेत, सक्षम, अजिंक्य. उद्याच्या दिवसामध्ये कोण हेही आपल्याला बघायला मिळणार आहेत. टॉस जिंकलाय, क्षेत्ररक्षण स्वीकारलंय श्री जागमाता रावळी संघानं. महत्वाची मॅच. दोन्ही संघ तुल्यबल आहेत, दोन्ही संघ समतोल आहेत, दोन्ही संघ लढवई आहेत, दोन्ही संघ बलाढ्य आहेत. तर बॅटल चांगला रंगणार आहे सर. नक्कीच जसं तुम्ही उल्लेख केला, कारण आज सकाळच्या संध्याकाळच्या सत्रापासून जसा खेळ दोन्ही टीमने केलाय, खास करून या जागमाता रावळेचा उल्लेख तुम्ही केला, त्याचप्रमाणे गावदेवी वैतीपाड्याचा उल्लेख केला होता. एक कॉम्प्रिहेन्सिव्ह विक्ट्री प्रत्येक सामन्यामध्ये कॉम्प्रिहेन्सिव्ह विक्ट्री सादर करून ते आलेत. म्हणजे पहिल्या बॅटिंग करताना धावफलकावरती धावा वैतीपाड्याने ॲडव्होकेट ताज जाधवच्या टीमनं प्रत्येक सामन्यामध्ये जर पाहिलं तर प्रत्येक वेळेला धावा केल्यात आणि धावा करत असताना प्रतिस्पर्ध्यावरती दबाव आणण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. आधी याही सामन्यामध्ये बघूया तशीच संधी ॲडव्होकेट प्रशांत जाधव 11 अर्थात गावदेवी वैतीपाड्याला मिळालेले आहेत. तर दुसऱ्या बाजूला घरच्या मैदानावरती क्वालिफाय होण्याचा प्रयत्न टीम जागमाता रावळे ते देखील करणार आहेत. त्यांना माहिती आहे सुपर ज्यावेळेला 6चा फायनल होईल त्यावेळेला आपला संघ देखील तिथे पाहिजे, म्हणून ते प्रयत्न करणार की आपल्याला या सामन्यामध्ये अजून एकदा एफर्ट लावायचा आहे आणि क्वालिफाय व्हायचं आहे. चला पण ओपनिंग पेअर टायमर सेट केलं जाईल सर. नक्कीच वेळेवरती मॅच चालू झालेले आहेत. एक चांगला नियोजनाचा भाग आपल्या समोर येतोय सर, की वेळेवरती क्वालिफायर मॅच सुद्धा खेळला जातोय. महत्त्वाचं मॅच आहे आणि महत्त्वाचा मॅच आता सुरू होतोय. क्वालिफायवाला मॅच, क्वालिटी तुम्हाला दाखवायची आहे. जितकी मेहनत आज या डे नाईट क्रिकेटमध्ये तुम्ही केलेल्या त्या मेहनतीला फळ मिळायचं आहे, तर मेहनतीला जर चांगलं रिझल्ट पाहिजे तर हा सामना चांगला खेळायचा आहे दोन्ही टीमला. श्री जागमाता रावले त्या जोडला ॲडव्होकेट प्रशांत जाधव 11 अर्थात गावदेवी वैतीपाडा हा संघ देखील तोच प्रयत्न करणार आहेत. सलामी जोडी मैदानावरती सज्ज झालेत. दोन्ही फलंदाज मैदानावरती दाखल झाल्यात. अजय आणि विनायक अशी सलामीची जोडी. अजय भगत अर्थात अज्जू या नावाने सर्वांना परिचित. दुसऱ्या बाजूला विनायक आणि पहिले षटक हाताळण्यासाठी गोलंदाजीसाठी साहिल चापके. पहिल्या सामन्यामध्ये साहिलने केली गोलंदाजी. टाळ्यांचा गजर होतोय. क्वालिफायच्या मॅचला होते सुरुवात. फुलटॉस बॉल होता, लेग स्टंपच्या बाहेरचा चेंडू होता, लेग स्टंपच्या बाहेरचा चेंडू. दोघांनाही वाटलं, दोघांनाही मिस केला.
रिप्ले पाहिला तर बॉलरला वाटते ती स्टंप मिस केली, बॅट्समनला वाटते बाबा चौकार मिस केला. दोघांनी दोन गोष्टी मिस केल्यात. एकाच चेंडूवरती दोन जण नाराज होणारे हे पहिल्यांदा आपण बघतोय. जसं रिप्ले बघा, हा चेंडू हाताळला होता, स्टंपच्या दिशेने हाताळायचा होता, तर गोलंदाजाला वाटलं तेव्हा स्टंप मिस केला, बॅट्समनला वाटतं बाबा तुम्ही चौकार मिस केलाय, उजव्या स्टेच्या बाहेर कट करायचा होता, थोडासा दूरवरती होता चेंडू. डॉट बॉलची सांगता होत असताना पहिले षटकाचा खेळ सुरू आहे आणि पहिले षटकाचा खेळ सुरू असताना पहिले वाईट, त्यानंतर आलेला डॉट बॉल. चांगला स्टार्ट बघायला मिळतोय. पुढील चेंडू साहिल, तिला थोडंसं परिवर्तन स्टिअर चांगलं केलंय आणि तिथे थोडीशी फंबल बघायला मिळते. चांगला एफर्ट एकदम कंप्लीट झालाय. दुसऱ्या धावेसाठी जात आहेत. थ्रो थोडस क्लोज एन्काउंटर आहे का तेही बघावं लागणार आहे. क्लोज आहे, क्लोज आहे, क्लोज आहे. अजूच्या चेहऱ्यावरती थोडेसे चिंतेची लकीर आहेत. थोडासा सरपे ना भाई, थोडीशी लकीर दिखाई दे रहा है. जसा थ्रो आला बघा, आपण रिप्ले बघा, कलेक्शन चांगलं होतं, गॅदर चांगलं आहे, चेक केलं जाईल तिथे. आमचे जयेश किनीचं सुद्धा हृदयाचे ठोके वाढलेले आहेत. सेफ. बघूया आपण काय घडलं होतं त्या चेंडूवरती. रिप्ले रिप्ले प्ले केला जातोय. आपण बघतायत सेफ झोन मध्ये आलेले आहेत. तर नॉसाकीनकडे पुढील चेंडू, खोलवर टप्प्याचा चेंडू, बॅक टू द बॉलर, ड्राईव्ह वाईड. दोन चेंडूचा खेळ झालाय. धावा धाफलकावरती आहेत त्या बिनबाद 3 धावा धाफलकावरती आहेत. अजय एका बाजूला, दुसऱ्या बाजूला विनायक, अशी जोडी मैदानावरती आहेत. साहिल चापके पुन्हा एकदा सज्ज होती. राईट आर्म ओव्हर विकेटचा मारा. त्यांना माहिती आहे की अगदी टिचून मारा करायचा आहे पहिल्या षटकामध्ये. ऑफस्टमच्या बाहेर स्लोअर वन चेंडू हाताळला होता, ड्राईव्ह करायचा होता, अक्षरशः उडी मारून ते चेंडूला खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. या षटकाचा खेळ पाहिला, सुरुवात तितकी चांगली नव्हती. वाईट बॉलनं स्टार्ट झाला, सुरुवात झाला, त्यानंतर 2 धावा आल्या, 3 धावा धाफलकावरती आहेत. दरम्यान पुढील चेंडू, आणखीन एक चेंज ऑफ द पेस, सरळ पोदून काढल्याचं म्हणायला हरकत नाही. थोडंसं बॅटवरती घेतला, बॅटला स्विंग केलं, गुडघ्यावरती बॅलन्स बनवलाय आणि मिड विकेट आणि बॅकवर्ड टॉस लेगच्या डोक्यावरून ठोकलाय षटकार. रिप्लेच्या माध्यमातून आपण बघताय थोडेसे शफल झाले, फुल टॉस खेळले आणि तदनंतर आपण बघताय खूप चांगलं स्वीप बघायला मिळालंय. ज्या पद्धतीने स्लॉक स्वीप जे आपण म्हणतो तो परफेक्ट बघायला मिळाला. तवसंख्या 6 आणि फ्लाय झालं. चेंडू चांगला होता, परंतु त्याहूनही फलंदाजाची जे शॉट सिलेक्शन आहे ना सर, ते खूप चांगलं राहिलंय. टप्प्याला ओळखण्याची कदाचित क्षमता थोडीशी जास्त आहे, लवकर ओळखतात लेनला. आता हे फटका खेळण्याचा प्रयत्न, पायावरती चेंडू आढळलाय, पंचांचं बोर्ड वर झालंय. लेग बिफोरचा विकेट, पायचीतचा विकेट झालाय आणि पायचीतचा विकेट जात असताना मोठा धक्का बसलाय. अजय भगतला परतावा लागेल पॅव्हिलियनच्या दिशेनं. फलंदाज झालाय बाद. हा चेंडू बघा अगदी स्टंपच्या समोर परफेक्ट, म्हणजे मिडल अँड लेग स्टंपवरती चेंडू लागला असता परफेक्ट. आपण रिप्ले बघा मेगा स्क्रीनवरती. पिचिंग इन दिले बरोबर, इम्पॅक्ट इन लाईन, पिचिंग इन लाईन, इम्पॅक्ट इन लाईन आणि पुढे जाऊन एकदम मिडल अँड लेग स्टंप त्याच्यामध्ये लागणारा चेंडू होता. गुड डिसिजन, पंचाचा अगदी योग्य निर्णय जो पाहतोय. असं वाटलं होतं स्टार्ट करतोय अजय भगत आणि त्यावेळेला जो विकेट पाहिजे होता तो विकेट प्राप्त केलाय तो श्री जागमाता रावले या टीमनं. आणि खास करून साहिल चापके, आज त्याचं कौतुक करावं लागणार आहे, कारण जी संधी आज ॲज अ स्ट्राईक बॉलर सलामीचा गोलंदाज म्हणून त्यांना दिली होती आणि सलामीचा गोलंदाज म्हणून दिलेली संधी ती देखील योग्य साधले. 9 धावा स्कोर कार्डवरती एक धक्का लागलाय. मान आपण बघताय स्ट्राईक वरती आपल्याला बघायला मिळत आहेत मिस्टर विनायक. 2 मॅचचा जर विचार केला, विनायकच्या बॅटमध्ये धावा आलेली नाहीत. तोच विनायक या महत्वाच्या मॅच मध्ये कशा पद्धतीने सामोरी जाईल हे तेवढं महत्वाचं राहणार आहे. वैतीपाडा गावदेवी संघाला आपण बघतायत. पुढील चेंडू,
परफेक्ट लेंथ इन लाईन बघायला मिळते आणि तिथे हिमेश थोडीशी फंबल करतायत. कव्हर खूप चांगलं केलंय तिथे, पण साईला बघतोय. खूप चांगला थ्रो. धावसंख्या 1 ने पुढे जाईल आणि पोहोचते ती 1-0. 10 रन्स ऑन स्कोर कार्ड. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे आणि पहिल्या चेंडूवरती सिंगल रन. आता मागचा मॅचचा हिरो थोडासा मागे गेलाय. जसं आपण पाहिलं तर अजय भगत, अजू बाद झाल्यात. आता विनायक आल्यात आणि टीमला दुसरा विजयाचा नायक हवाय. नया नायक पाहिजे, नवीन हिरो पाहिजे. या टीमला एक हिरो तो बाद झालाय. अजय भगत मागच्या सामन्यामध्ये त्यांनी केलेली खेळी आपण पाहिलेली आहेत. त्याच्यामुळे अजून नवा थोडासा जो नायक आहे ना, हिरो या टीमला पाहिजे. आता तो विराज बनणार, विनायक बनणार. वी फॉर विक्ट्री, वी फॉर विनायक, वी फॉर विराज, वी फॉर विक्ट्री. पण चेंडूच्या वेगामध्ये बदल केला जातोय. ऑफकडर चेंडू हाताळला, लेन थोडीशी लांब ठेवली आणि चेंडू गेला स्ट्रेच्या हातामध्ये. डॉट बॉल. चांगला स्टार्ट इथे बघायला मिळतोय निहिलकडनं. साहिलनं जी स्टार्ट दिली ना, त्या स्टार्टला प्रत्येक गोलंदाज चांगल्या पद्धतीने फॉलो करतोय. आणि जेव्हा तुम्ही एक दुसऱ्याला फॉलो करत असतात ना, तेव्हा चांगलं क्रिकेट बघायला मिळते. ते खूप चांगलं टायमिंग झालंय आणि लॉंग ऑफच्या डोक्यावर येतोय. साईला डॉमिनेट करत षटकाराला धावसंख्या 6 ने फ्लाय होते आणि पोचते ती तब्बल 16 वरती. चांगलं नाही, याच करता मी म्हटलं होतं विराज आणि विनायकचा उल्लेख का केला होता. उजव्या यष्टीच्या बाहेर होता, म्हणजे एक नायक गेला, दुसऱ्याने त्याची जबाबदारी घ्यायची. प्रत्येक वेळेला कदाचित अजय भगत अजून नाही खेळणार, मग त्याच्या जागेवरती विराज किंवा विनायकला ती भूमिका घ्यावी लागणार आहेत. ऑफस्टमच्या बाहेरचा चेंडू होता, बॅटच्या बाहेर कड्यावरती लागलाय. डायरेक्ट हिटचा प्रयत्न केला गेला होता, बॅकअप दिलं गेलं. एक धावे चेंडूवरती पूर्ण स्कोर धाफलकावरती धावा उया जाऊन पोचल्या ते 17-17. सिद्धेशांचा प्रयत्न होता तिथे. डायरेक्ट हिटचा धावसंख्या 17 वरती पोहोचले. अजूनही ज्या पद्धतीने रन्स हवे आहेत तशा रन्स नाही आहेत. खूप चांगला कव्हर केलेला आहे दोन्ही गोलंदाजानं. 10 चेंडू 17 धावा. 5वा चेंडू घेऊन तयार होताना निहिल पुनश्च समोर विनायक. अजून एक फटका खेळलाय, समोर गेलाय. लॉंगॉनला क्षेत्ररक्षक होते, त्याने टिपलाय जाईल. विनायकला येईल, परतावा लागेल. ते पॅव्हेलियनच्या दिशेनं विनायक बॅक टू डगआउट पॅव्हेलियनच्या दिशेनं जातोय. प्रिन्स मूव्हीच्या माध्यमातून रिप्ले बघा. ऑफस्टमच्या बाहेरचा चेंडू होता, पडला, थोडासा हात आला. त्यानंतर फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये लॉंगॉनला क्षेत्ररक्षक होते, त्याने टिपलाय हा झेल. फलंदाज ठरलाय थोडासा फेल. विनायकही परतलाय. 2 धक्के बसल्यात आणि 2 धक्क्यांना सावरण्याचा प्रयत्न टीम ॲडव्होकेट प्रशांत जाधव 11 अर्थात गावदेवी वैतीपाडा कसा करणार. पण सध्याच्या घडीला पाहिलं तर गोलंदाजी थोडीशी वरचढ ठरले जागमाता रावले संघाची. नक्कीच विकेट डाऊन होत आहेत. थोडंसं प्रेशर 17 वरती 2 अशी स्थिती सध्या आपण बघतायत. न्यूमान स्वप्नील मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. एका बाजूने विराज आहेत. 3 चेंडू 7 धावा. 1 टू गो. नील तयार होत आहेत पुनश्च. फुल टॉस होता यावेळेला. फाईनली गेला आपण बघताय. डायरेक्ट हिटचा टेम. पंच यावेळेला नो बॉलचा कॉल देतात. नो +1. धावसंख्या 2 ने आकार घेईल आणि पोहोचेल ती म्हणजेच 19 वरती. 19 रन ऑन बोर्ड. 2 गडी बाद 19 धावा धापलकावरती आहेत. पहिल्यांदा अशी संधी आली. आता पंचाचे हात डोक्यावरती गोल फिरल्यात. नो बॉल पडल्यानंतर काहीकांच्या डोक्यावरती गेले होते. पंचांचा हात त्याच डोक्याच्या वरती गेलाय. गोल गोल फिरलाय. दे घुमाके. फ्रीड्सचा चेंडू आणि फ्रीड्सच्या बॉलचा सामना करतील विराजच्या बॅटमधनं एक सिक्सर. अकोटप्याचा चेंडू होता, वरच्या कडेला चेंडू लागला. शॉर्ट फायनलला क्षेत्ररक्षक होता. फ्रीड असल्यामुळे बाद तर होणार नाहीयेत. चेंडू वर गेला होता. पाठीराखे देखील आवाज करत होते. शेवटच्या बॉलवरती आले सिंगल. शेवटच्या चेंडूवरती सिंगल रन आलेत. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि 2 षटकांचा खेळ संपताना विराज 8 वरती, स्वप्नील 1 वरती. संघाची धावसंख्या 2 गडी बाद 20. आपण चर्चा करूया. 2 षटकामध्ये 20 धावा झाल्या. 10ची सरासरी आहेत. ही सरासरी जर कायम राहिली तर एंड ऑफ द इनिंग प्रोजेक्टेड स्कोर संभावित धावसंख्या किती होऊ शकतं. 50 धावा यास जर गतीने गेले किंवा यास करंट रन रेटने गेले तर कदाचित 50 धावा होऊ शकतील. पण या मैदानावरती 50 पुरेसे आहेत नाहीत. जी गोलंदाजी आहे तुर्तास जर आपण पाहायला झालं तर गावदेवी वैतीपाडा पहिला फोकस करणार त्या 50 वरती.
आणि त्याच्या जवळ गेलं तर 60वर जाण्याचा प्रयत्न करणार आणि बरोबर रावलेला तेच नाही करून द्यायचं आहे. 50च्या आत त्यांना रोखायचं आहे. गेम प्लॅनिंग बघायला आवडेल या ठिकाणी. नयन पाटीलला इंट्रोड्यूस करत आहेत. 10च्या सरासरीने प्रोजेक्टेड स्कोर इथून 50 दिसतोय. लेफ्ट हँड गोलंदाजाच्या अगेन्स्ट लेफ्ट हँड बॅटरच्या ज्या वेळेला मैदानाच्या आतमध्ये येतो त्या वेळेला मात्र थोडंसं अटॅकिंग क्रिकेट आपण बघत असतो. बघूया नयननं आत्मसात केलेला क्रिकेट किती टॉप क्लास आहे हे. जेव्हा तुम्ही लेफ्ट हँड गोलंदाजी करताना तुमच्यासमोर डावखुरा बॅटर येतो तेव्हा घरा कस लागत असतो. नयन पाटील तयार होताना समोर आपण बघतायत मिस्टर विराजला. पुढील चेंडू, पहिला चेंडू मध्ये येणारा चेंडू आपण बघतायत आणि खूप चांगल्या पद्धतीने टायमिंग केलंय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार बघायला मिळतोय आणि शॉर्ट बॉल होता. धावसंख्या 26 वरती पोहोचले. भरपूर आखूड टप्प्याचा चेंडू आहे. विराज सारखा एक स्थिरावलेला बॅटर, घातक बॅटर संधी सोडणार नाही. ही संधी षटकारी येते आणि थोडंसं प्रेशर सुद्धा गोलंदाजाकडे कन्वर्ट करते. एका बाजूने एक सेट बॅट्समन आहे आणि दुसऱ्या बाजूने नवीन गोलंदाज, यांच्यातलं जे द्वंद्व आहे ना, यांच्यातला संघर्ष आहे ना, तो खूप मोठा होणार आहे. बघा सुरुवातीला तुम्ही सांगितलं डावखुऱ्या गोलंदाजाच्या अगेन्स्ट डावखुरा बॅट्समन, लेफ्ट हँडेड वर्सेस लेफ्ट हँडेड बॅटल इंटरेस्टिंग असतं. आता उलट्या बाजूला रॉंग वन, थोडासा चायनामन गोलंदाजी करण्याचा प्रयत्न केला गेला ते करावं लागतं. ज्या वेळेला अशा वेळेला लेफ्ट हँडेड तुमच्या समोर असतं ना, मनामध्ये एक असं की तो विथ द टर्न जाणार, विथ द स्विंग खेळणार. मग डावखुऱ्याच्या अगेन्स्ट डाव कोणाचे खरे ठरणार. आणि नयननं चांगली थोडंसं प्रेझेन्स ऑफ माइंड दाखवलं होतं. थोडंसं चायनामनला गेले होते आणि या चेंडूवरती फक्त सिंगल रन, स्कोर 27. 26 षटकारानंतर सिंगल जाते. थोडंसं नयन पाटील सुद्धा या ठिकाणी आनंदित असतील कारण राईट हँड बॅटर त्यांच्या समोर आलेले आहेत आपण या ठिकाणी बघतोय. आणि नॅचरल टर्न असणारा गोलंदाज थोडंसं व्हिब्रेशन चेक करताना आपल्याला बघायला मिळतोय. शॉर्ट गली आहे, शॉर्ट थर्डमॅन बघायला मिळते. लीग गलीला सुद्धा एक खेळाडू आपल्याला बघायला मिळतोय. पुढील चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न आहे, ड्राईव्ह केलाय. चेंडू वेगानं ट्रॅव्हल होतोय सुपर कव्हरला. एक धाव कंप्लीट झालाय. दुसऱ्या धाबेसाठी जात आहेत. गुड थ्रो असं म्हणायला हरकत नाही आहे, परंतु अजूनही अंपायर वॉर रूम मध्ये चेंडूला पाठवलंय. PCR रूमच्या दिशेने गेले आणि स्क्रीनवरती बघा, स्क्रीनवरती बघा. बघा, दूध का दूध पाणी का पाणी, खतम हो गई बल्लेबाज की कहाणी. थ्रो काय केलाय, थ्रो पहिला बघायला पाहिजे कारण ज्या गतीनं तो थ्रो केलाय ना, बघा रिप्ले बघा. खोलवा टप्प्याचा चेंडू होता आणि समोर गेला होता दीपेश भोईर. वेगाने ज्या वेगाने आले ना, हा जो मिसफील्ड नंतर थ्रो आलाय ना, हे बघा परफेक्ट थ्रो, वन बाउन्स जो थ्रो कलेक्ट केला नयननं, परफेक्ट. आणि त्यानंतर फलंदाज बाद झालाय. थ्रो परफेक्ट, कलेक्शन परफेक्ट आणि फलंदाजाला जावं लागतंय धावाच्या स्वरूपात. बॅक टू डगआउट, बॅक टू पेवले. न्यूमान येतोय मैदानाच्या आतमध्ये. सुहास, विराज, नवीन बॅट्समन येतोय सुहान. थोडंसं गेम प्लॅनिंग थोडंसं वेगळं झालं असं मला वाटते. ज्या फलंदाजानं लेफ्ट हँड गोलंदाजाच्या अगेन्स्ट षटकार मारला होता तो स्ट्राईक घेण्याच्या ऐवजी डबलकडे गेला. नाही म्हणून दिमाग के बत्ती को जलाए रखना है. म्हणून आम्ही क्रिकेटमध्ये नेहमी सांगतो तुम्ही चॉकलेट घ्या, चिंगम घ्या, त्याच्यापेक्षा मेंटॉस घ्या. मेंटॉस जो दिमाग के बत्ती को जलाए रखता है. वळतोय आपण मॅचकडे. पुढील चेंडू आणि त्याचा परिणाम आपण या ठिकाणी बघतोय. एक धाव कंप्लीट झाले. त्या धावसंख्या 1ने आकार घेते. अनिकेत काका मात्र झेलसाठी गेले नाही. कदाचित त्यांना वाटलं होतं की तिथपर्यंत आम्ही पोहोचू शकणार नाही, धावसंख्या पोहोचते. मागे प्रोटेक्शन होतं, कदाचित जाऊ शकले असते. थोडंसं अटेम्प्ट लवकर झाल्या सर तर बघा थोडासा पण मनामध्ये द्विधा असते की ज्यावेळेला चेंडू थोडंसं गिरकी घेणार, मागे जाणार, मग सेफ साईड जसा बिग बॉसवाला असतो ना, पहिला तो सेफ झोनमध्ये जातात, नंतर चॅम्पियनवाले जातात, तसं थोडासा सेफ साईड विचार त्यांनी केला असावा. वाईट बॉलचा कॉल आलाय. धावसंख्या 30 वरती पोहोचले. विकेट गेलेली आहे. 10ची सरासरी अजूनही राखलेली आहे, मेंटेन केलेली आहे. एकंदरीत 14 चेंडूंचा खेळ अजूनही शेष आहे आणि 30 धावा ऑनबोर्ड आपल्याला बघायला मिळतात. नयन पाटीलसाठी एक जमेची बाजू या ठिकाणी. राईट हँड बॅटर त्यांच्या समोर बघायला मिळतात मिस्टर सुहान.
आणि अशा बॅटरना जी आहे ना त्यांची गोलंदाजी सहजासहजी रीड करता येत नाही. एक मोठी चुकी झाली बिराजची, जी चांगल्या टचमध्ये त्याने आपला विकेट दिलाय. आणि आता राईट हँड बॅटरसाठी थोडंसं डिफिकल्ट त्यांच्यासमोर खेळताना आपल्याला बघायला मिळते. थोडेसे द्विधा मनस्थिती. डावपेच चुकले थोडे असं म्हणावं लागेल. डावपेच नक्कीच चुकले. पुन्हा एकदा लिव्हिंग एज पॉईंटला फिल्डर आहे त्याने टिपला जाईल. जे थोडीशी स्ट्रॅटेजी चुकली आपण योग्य विश्लेषण केलं. विराजचं बाद होणं या मॅचमधलं टर्निंग पॉईंट ठरले. हा चेंडू बघा टॉस्टॉप डिलेवर होता, फ्लॅटेड डिलेवर होता. लेफ्ट हँडचा जो नैसर्गिक अँगल जसा तुम्ही उल्लेख केला होता बाहेरच्या दिशेनं घेऊन जातो लिव्हिंग एज. आणि लिव्हिंग एज लागताना इथे झेल टिपला गेला. फलंदाज जातोय माघारी. म्हणून प्रत्येक वेळेला म्हणजे कोणी स्ट्राईक राखायची, कोणाला स्ट्राईक दिली पाहिजे, कोणाच्या अगेन्स्ट कसं खेळलं पाहिजे ना, हे जसं कागदावर प्लॅनिंग बनते ना, ती कागदावरची प्लॅनिंग मैदानावरती एक्झिक्यूट करणं गरजेचं आहे. नाही तर मग कागदावरची प्लॅनिंग कागदावरती राहते आणि मैदानावरचा खेळ वेगळाच खेळला जातोय. 3 षटकाचा खेळ संपलाय. धावा धापलकीवरती येते 4 गडी बाद, 30 धावा, 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहेत. अजून 10 20 झाल्या तर अजून 50 स्कोर तिथे दिसतोय. येस, प्रोजेक्टेड स्कोर 50 दिसतोय. पण बघताय 4 गडी बाद झालेले आहेत. परंतु इथून जर एखादा असं गोलंदाज आला ज्याने 1-2 विकेट घेतले, टॅलेंडर येतील नंतर आणि थोडंसं प्रेशर वाढेल. एखादा बॅट्समन असा आला ज्याने 2-3 षटकार त्यांच्या बॅटमधनं आले तर तो 60 पर्यंतही पोहोचू शकतो. आणि ही लढाईच आहे. ही लढाई आहे ना 50 आणि 60 साठी चालले. म्हणजे आता फिल्डिंग करणाऱ्या टीमला वाटतं 50च्या आत थांबवायचं आहे आणि बॅटिंग करणाऱ्या टीमला वाटलं आपल्याला 60च्या जवळ किंवा शक्य झालं तर 60च्या पार जायचं आहे. म्हणून ही लढाई 50 आणि 60 आहे. 50-50 वाला मुकाबला मैदानावरती. स्वप्नील, ओमकार आणि गोलंदाजीसाठी निहिल किनी. निहिल किनी एक विकेट ज्यांच्या नावावरती आहे, 11 धावा ज्यांनी खर्च केलेले आहेत, तोच निहिल. रोल करतायत, चेंडूला कट करतायत. टॉट बॉल आलाय, बाउन्स खूप चांगला आहे, वेग चांगला आहे आणि जोराने चेंडू कट झालाय. चांगली गोलंदाजी बघायला मिळते. चेंडू थोडासा दूर ठेवतोय आणि त्याचा फायदा होतोय. रिलीज ऑफ द डिलिव्हरी कदाचित ओळखता येत नाही. ज्यावेळेला चेंडू तो रिलीज होतो हातातनं, त्या हातावरती तितकं लक्ष दिलं जात नाही, त्याच्यामुळे रीड करता येत नाही. भाई जब पढ़ नहीं पाओगे तो जड़ कैसे पाओगे. जिंदगी जीने के लिए भी लड़ना पड़ता है, आसान बनाने के लिए उसको समझना पड़ता है. तसं खेळण्यासाठी पहिला लेनला वाचावं लागतं. म्हणजे मराठीमध्ये एक म्हणतात ना बाबा, व्हाईट बॉलचा वाचाल तर वाचाल. व्हाईट बॉलचा इशारा होतोय. सिंगल रन ऍड होईल स्कोरबोर्डमध्ये. 31वा ऑनबोर्ड आपल्याला बघायला मिळत आहेत. स्वप्नील स्ट्राईक वरती आहेत. चिंता ही संपूर्ण खेम्यामध्ये आपल्याला बघायला मिळते. बघूया, कारण मॅच अशा स्थितीमध्ये उभा आहे ना जिथे तुम्ही आनंदी राहू शकत नाही, जास्त दुःखी होऊ शकत नाही, अशा स्थितीमध्ये मॅच आहे. हृदयाची दगदग, माइंडमध्ये विचार आणि आपल्या फलंदाजाचा परफॉर्मन्स याच्यावरती लक्ष राहिले. एक आणखीन दमदार चेंडू बघायला मिळतोय. 30 तर्रार गोलंदाजी ज्याला आपण बघायला मिळते निहिल किनी यांच्याकडनं. चांगली गोलंदाजी बघायला मिळते. निहिल डॉट बॉल टाकतोय. डॉट बॉल चांगली गोलंदाजी, बरोबर लाईन ठेवले त्यानं उजव्या यष्टीच्या बाहेर. त्या वाईड लाईन आहे ना, वाईड लाईन, त्याला माहिती आहे बाबा ही गाईड लाईन आहे, याला जास्त पार करायचं नाही. त्याच्या आसपास चेंडू ठेवला, ती वाईड लाईन त्याच्यासाठी गाईडलाईन ठरले. त्या दिशेनं पण थोडंसं जास्त बाहेर गेलाय. पण सांगता व्हाईट बॉलचा इशारा. मागे ते डगआउट दाखवलं होतं. भाई चिंता करून उपयोग नाहीये. चिंता जिवंतपणीच तुम्हाला चालते, चिता नंतर चालते. त्याच्यामुळे इथे चिता नाही, चिंतन करण्याची गरज आहे. त्यामुळे चिंतात जसं अक्षय कुमार बोलायचं ना, थोडंसं चिंतन करा. शक्य झालं तर आत्मचिंतन करा. पाणी हवंय, पाणी घेऊन जायचं मैदानाच्या आतमध्ये. असा दिवस जसं आपण या 2 संघामध्ये क्वालिफायचा मॅच बघतोय, तसा उद्याचा दिवस देखील महत्त्वाचा असणार आहे. उद्या पालघर डहाणू गट असणार आहे, ज्याच्यामध्ये पहिला सामना होईल सनराईज पालघर आणि VM11 युवा उंब्रोली. दुसरा सामना असेल MS11 झाई आणि विनर्स टेंबोडे. तिसरा सामना असेल आकाश अचिवर दांडी आणि वेदू 11 डहाणू. त्यानंतर
शेवटचा चौथा मॅच असेल तो पहिल्या फेरीचा सातपाटीय ध्रुव 11 आणि भूमी 11 धाकटी डहाणू. उद्या पालघर डहाणूचं बेस्ट क्रिकेट या मैदानावरती मजा येणार आहे ते बघण्यासाठी, कारण एकमेकांच्या विपक्षात भरपूर क्रिकेट खेळलेत आणि गेल्या वर्षी देखील त्याच गटामधल्या काही सामने अगदी अटीतटीच्या झुंज लढती आपण अनुभवलेल्या होत्या. त्याच्यामुळे AB ट्रॉफी, AB ग्रुपची ट्रॉफी आणि त्या स्पर्धेचं आकर्षण प्रत्येकाला राहिलेले आहेत. तर उद्या देखील प्रेक्षक तुम्ही यायला विसरू नका, कारण उद्या पालघर डहाणूचं क्रिकेट या मैदानावरती खेळताना दिसणार आहे. संपूर्ण आमची अंटाळ टीम बघायला मिळते. पुढील चेंडू ओ याही वेळेला वेग आहे. पहिला चेंडू डॉट, दुसरा वाईट, तिसरा डॉट, नंतर वाईट, आता आला आणखी एक डॉट बॉल आपल्याला बघायला मिळतोय. शेफल होत आहेत बॅटर आणि त्याचा फायदा निहिल किनी श्री जागमाता रावळेला होतोय. स्कोर 7-32, लॉस ऑफ 4 विकेट. ओव्हर इन प्रोग्रेस आपल्याला बघायला मिळतोय. स्वप्नील स्ट्राईक वरती 6 चेंडूमध्ये अवघ्या 3 धावा राहिलेल्या आहेत. बबली सिद्धेश बघायचं आहे थोडंसं फाईन लेगला, मात्र त्यांना पाठवत आहेत. बिल्डिंगची विवरचना आपण बघितली. मिड विकेट आहे, लॉंग ऑन आहे, डिब्बाकोट टस्क्युअरलेक आहे, लॉंग ऑफ आहे. बॅटला स्पर्श केला आणि इथे कॉट बँडच्या रूपानं जातोय फलंदाज स्वप्नील. 7 चेंडूला सामोरे गेले अवघ्या 3 धावा. थोडंसं स्ट्रगल करत होते, त्याचा फायदा फिल्डिंग टीमला मिळालाय आणि इथे फलंदाज बाद, आउट. अकुटब्याचा चेंडू होता, त्यावरती पूलचा प्रहार करण्याच्या मध्ये बॅटच्या वरच्या कडेला चेंडू लागला आणि पाठीमागे यष्टीरक्षकानं टिपलाय. झेल 4 चेंडूचा खेळ आतापर्यंत पूर्ण झालाय. या इनिंगमधला 8 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहेत. 32 धावा धापलकावरती आहेत. आपण जसं विचार करतोय प्रोजेक्टेड स्कोर 50च्या पार जाईल न जाईल असं एका बाजूला ओमकार आहे, पण AB ग्रुपची ट्रॉफी आज ज्या पद्धतीने खेळ झाला म्हणून हे 2 संघ डिझर्व करत होते तसा खेळ केलाय दोघांनी. सध्या आपण पाहिलं तर ॲडव्होकेट प्रशांत जाधव 11 अर्थात गावदेवी वैतीपाडा संघ थोडासा अडचणीत सापडलाय, पण या अडचणीतनं मार्ग काढावा लागणार आहे. अडचणीपासून लांब जायचं नाही. लोअर फुटचा चेंडू होता, ड्राईव्ह करायचा प्रयत्न, पुन्हा एकदा डॉट बॉल आलाय. रोहित आल्यात. हे षटक बघा, या षटकामध्ये फक्त 2 वाईड रन आलेत. या षटकाचा खेळ पाहिला तर या षटकामध्ये फक्त 2 वाईड अवांतर धावा आल्यात. अन्यथा चांगली गोलंदाजी फक्त 2 रन. अप्रतिम गोलंदाजी या षटकामध्ये निहिल किनीनं कमबॅक करून दिले आणि नुसतं साधं कमबॅक नाही, दॅट्स अ स्ट्रॉंग कमबॅक. याच्यामध्ये फक्त 2 अवांतर धावा आल्या वाईटच्या. 4 जवळपास पाहिलं तर डॉट बॉल आले 5, 1 विकेट आला. अवांतर धावेने धापलक जाऊन पोहोचता येतो. 32. शेवटच्या 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहेत. आता थोडासा मागे ठरलाय. लास्ट ते 10-12 बॉल बघितलं ना, जसा विराजचा विकेट गेला आणि विराजचा बाद झाल्यानंतर मात्र लागलेली उतरती कळा, आपण तो ग्राफ तो खाली आला ना, ती उतरती कळा लागले पूर्णपणे या डावाला. ॲडव्होकेट प्रशांत जाधव 11 अर्थात गावदेवी वैतीपाडा टीमला टॉस जिंकला होता. जागमाता रावळेच्या संघाने आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय त्यांनी घेतला, गोलंदाजी करण्याचा निर्णय त्यांनी घेतलेला होता आणि त्याचा बॅटिंग करताना सध्या थोडा अडचणीत सापडलाय. पण अडचणीतनं मार्ग काढायचा, अडचणीतपासून लांब जायचं नाहीये, कारण अडचणीपासून लांब पडणं म्हणजे अजून एका मोठ्या अडचणीत सापडण्यासारखं आहे. या स्पर्धेसाठी तर पाहिलं तर श्री संदेश विकास पाटील यांच्या माध्यमातून बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलर साठी सायकल आहे आणि मॅन ऑफ द सिरीज AB ग्रुपतर्फे रोख रक्कम असणार आहे. तर श्री संदेश विकास पाटील यांच्या माध्यमातून बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलर सायकल असणार आहे आणि मॅन ऑफ द सिरीजसाठी सर्वोत्तम खेळाडू, प्लेयर ऑफ द टुर्नामेंट तरी AB ग्रुपच्या माध्यमातून रोख रक्कम दिली जाणार आहे. काही नॉमिनेशन आहेत, काही खेळाडू आहेत ते त्या लिस्टमध्ये आहेत. टॉप 5 मध्ये पाहिलं, पहिल्या दिवसाचा खेळ जायला तिथे 40+ खेळाडू आहेत. कालच्या दिवसामध्ये विराटांचे खेळाडू तिथे आहेत. आज जर पाहिलं ते दोन्ही टीमचे आहेत, या दोन्ही टीमचे आहेत, रावळेचे देखील आहेत आणि दुसऱ्या बाजूला वैतीपाड्याचे देखील आहेत. त्या लिस्टमध्ये आहेत टॉप 3च्या.
एंड ऑफ द टुर्नामेंट. बघूया कोण तो मानकरी ठरणार. बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलर, मॅन ऑफ द सिरीज कोण पटकावणार. संदेश विकास पाटील यांच्या माध्यमातून सायकल आणि एबी ग्रुपच्या माध्यमातून रोख रक्कम. अतिशय सुंदर गोलंदाजी बघायला मिळाली. 6 विकेट गेले. आता इथे प्रोजेक्टेड स्कोर 50 दिसत होता, तो आता खाली आलाय. 40च्या खाली येईल. प्रोजेक्टेड स्कोर 39 दिसत आहे, कारण गोलंदाजी भन्नाट राहिले. हिमेश उलटॉस होता, डाऊन द ग्राउंड खेळतायत. वन बाउन्स, वन बाउन्स चौकार आपल्याला बघायला मिळतोय. धावसंख्या 36 वरती पोहोचले. 4 चेंडूंचा खेळ शेष आहे. इथे मात्र फलंदाज उमेश यांच्या बॅटमधनं चौकार आलाय. गरजेचं होता, मच निडेड बाउंड्री असं म्हणायला हरकत नाहीये. धावसंख्या 32 वरती स्थिरावले. 6 गडी बाद, 32 होत्या. 4 प्लस केला जाईल. 36 धावा. 36 वरती 6. ओ आणखीन एक, आणि इथे आपण बघताय चेंडू वेगानं जातोय सीमारेषेच्या बाहेर. चौकार आणि पंचांचा कॉल. इट्स अ नो बॉल की चेक करायचं. चेक केलं जाईल. बॉलरनं रिव्ह्यू घेतलाय का. पंचांचा निर्णय आहे तो नो बॉल. नो बॉल आहे. बॉलरने चॅलेंज केले. स्क्रीनवरती पाहिलं आणि पंचांनी सांगितले इट्स नो बॉल. बघा तिथे बघू शकता बरोबर कमरेच्या वर बरोबर फुलटॉस बॉल आहे. आता हा क्षण असा आला, म्हणजे सर्व काही सुरळीत चाललं होतं टीम श्री जागमाता रावलेसाठी. जसा दुधामध्ये मिठाचा खडा पडावा तसा नो बॉल आलाय. आणि नो बॉल नुसता नाही आलाय, तो 4 धावा अजून जोडीला घेऊन आलाय. ये तो आम के आम और गुटलियों के दाम आहे. तसा आहे. 41 धावा धाफलकावरती आहेत. आता तो 50चा स्कोर दिसत होता ना, त्याच्या जवळ चालल्यात. 41 धावा धाफलकावरती आहेत. 4 बॉलचा खेळ, 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहेत. स्ट्रायकरला उमेश ज्याने एक चौकार लगावलाय, चौकार ठोकलाय. चेंडूवरती पाहिलं पण नाही, फक्त बॅट आडवी बॅटनं खेळण्याचा प्रयत्न केला. डॉट बॉल. निर्धाव चेंडूचा खेळ संपलाय. 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. स्कोर 41. एका चेंडूमध्ये 9 धावा आणि प्रोजेक्टेड स्कोरमध्ये थोडासा पुश झाला होता, परंतु डॉट बॉल आलाय. पुढील चेंडू घेऊन तयार होताना पुन्हा हिमेश. इथे मात्र गोलंदाजीचा टप्पा थोडासा नियंत्रणामध्ये आणलाय. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न पुनश्च जीतनं. याही वेळेला आपण बघताय डायरेक्ट हिट. पुनश्च थर्ड अंपायर लेग बायच्या रूपाने सिंगल कंप्लीट झाले, पण दुसरी धाव परिपूर्ण आहे का हे मात्र चेक केलं जाईल. स्क्रीनवरती बघा, ज्यावेळेला डायरेक्ट हिट झाला त्यावेळेला बॅट त्या क्रीजच्या बाहेर आहे. इट्स OIT आउट. डायरेक्ट हिट झाला आणि डायरेक्ट हिटनं परतावं लागले त्या फलंदाजाला. रोहित माघारी येतोय. स्कोर 1नच फक्त पुढे जाईल. 42 धावा आहेत. शेवटचे 2 बॉल आहेत. पहिला स्कोर ज्याचा प्रोजेक्टेड स्कोर मागे 39 होता, थोडासा पुढे गेला, आता 46 दाखवतोय. पण हा डायरेक्ट हिट काम करून गेला आणि 42 वरती पोहोचलाय तो संघ. 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. काय तो 50च्या जवळ जाईल की न जाईल, की स्कोरबोर्ड त्या 44-45च्या आसपास घुसमटत राहील. डायरेक्ट हिट इज ऑलवेज डेंजरस, आणि तेच इथे घडलंय. तर आपण बघतायत खूप चांगला हिट हार्दिक यांच्या माध्यमातून बघायला मिळतोय. आणि नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. युवराज 42 वरती 7. 2 गो. शेवटच्या 2 चेंडूंचा खेळ शेष आहे. तयार होताना हिमेश. समोर आपण फलंदाज बघतोय उमेश. आणि शॉर्ट अंपूल, परफेक्ट टायमिंग, भरपूर आखू टप्प्याचा चेंडू आहे. संधीचं सोनं इथे करताना आपण बघतायत मिस्टर उमेश. आणि षटकार आलाय. कदाचित विकेट घेण्याचा जो प्रयत्न केला, जो फलंदाज बाद झाला तो स्ट्राईकवरती असता आणि हा षटकारही आला नसता, परंतु जो डायरेक्ट हिटचा अटेम्प्ट केला, फलंदाज बाद झाले, परंतु 6 धावांची भर ही उमेशने या चेंडूवरती आपल्या संघाला करून दिले. 48. बघा, एक स्ट्राईक बदलली का काय होते ते बघतंय. म्हणजे स्ट्राईक बदलली आणि एअर रूटनं स्ट्राईक झालाय.
बरोबर एरियल रूटनं स्ट्राईक केलाय उमेशनं शेवटच्या क्षणी केलेल्या धावा त्याचा प्रभाव सोडून जाणार आहेत, त्याचा परिणाम सोडून जाणार आहेत. 48 48 शेवटचा बॉल आहे, शेवटचा चेंडू 50 धावांच्या पार जाईल. बॅटला लागला वरच्या बाजूला, थिक एज, आउटसाइड एज आणि यष्टीरक्षकांना टिपला झेल. बरोबर झेल टिपला गेला. 48 झाल्यात, 49 करायचे आहेत. पण ही पहिली इनिंग होती, दुसरी इनिंग अजूनही धमाकेदार येऊ शकते. अगदी थोड्याशा विश्रांतीनंतर पुन्हा इथे येतोय त्यावेळेला 49 धावांचा पाठलाग केला जाईल. थँक्यू सो मच तुकाराम सर, अजित सर. तिसऱ्या रजनीमधील हा शेवटचा मॅच आपल्या समोर आलाय. एका बाजूला श्री जागमाता रावळे आणि त्यांच्या अगेन्स्ट तुम्ही बघतायत ॲडव्होकेट प्रशांत जाधव, पॅम टीम वैतीपाडा. प्रथम फलंदाजी करताना वैतीपाडा टीमने धावा बनवल्या आहेत त्या 48 आणि 49 धावसंख्येचा पाठलाग कशा पद्धतीने खेळला जातोय या ठिकाणी आपण ते बघणार आहोत. कारण वेळ ही फिल्डिंग करणाऱ्या टीमची सुद्धा येणार आहे. तो संघ सुद्धा पुन्हा चांगली वापसी आपल्या गोलंदाजीने करू शकतायत. म्हणजेच काही बाकीत आपण सांगू शकत नाही या मॅचचं. जब तालाब भरता है तब मछलियाँ चिट्टियों को खाती है और जब तालाब सूखता है तो चिट्टियाँ मछलियों को खाती है. म्हणजेच वेळ ही प्रत्येकाची येते. इथे सुद्धा या मॅचमध्ये कोणता संघ जिंकेल हे काय नक्कीच सांगता येणार नाही. टार्गेट 49 या धावसंख्येचं आणि पाठलाग करताना आता दोन बॅटर कोणते असतील ते आपण बघणार आहोत. श्री जागमाता रावळे टीमचे हार्दिक आणि नेहिल यांच्यावरच सुरुवातीला जबाबदारी टाकली जाते. भरपूर प्रेक्षक राजे त्यांच्या पाठीशी उपस्थित आहेत, पाठिंबा देत आहेत, पाठबळ मिळते या खेळाडूंना. चांगला ड्रेस कोड त्यांचा बघायला मिळतोय. अतिशय चांगली क्रिकेटची स्पर्धा आज यशाचं शिखर गाठलंय. या स्पर्धेने भरपूर चर्चा होत असते प्रत्येक वर्षी एबी ट्रॉफीची आणि यंदा सुद्धा नीटनेटकापणा साफसुथरापणा पाहायला मिळतो. मागच्या वर्षापासून प्रिन्स मूव्हीज या यूट्यूब वाहिनीने या स्पर्धेच्या थेट प्रेक्षेपणाचे अधिकार आपल्याकडे घेतलेत आणि यंदा सुद्धा प्रिन्स मूव्हीजलाच हे अधिकार दिले गेलेत. माझ्यासोबत पुन्हा आता तुकाराम सर जोडले जात आहेत. 49 धावसंख्येचे टार्गेट आहे. 49 आहेत तरी सुद्धा मॅच रफ अँड टफ पाहायला मिळेल आपल्याला. म्हणजे 50 झाल्या नाही पण 49 करायचे आहेत, त्याच्यामध्ये पण 50 आहेत. म्हणजे 50 झाल्या नाही पण त्याच्यामध्ये पण 50 आहेत. आणि जो फॉर्म कदाचित नील किनीचा राहिला आहे, हार्दिकनं मागच्या सामन्यामध्ये नील बाद झाल्यानंतर केलेली फलंदाजी, त्याच्यामुळे या जोडीवरती बरंचसं डिपेंड असणार आहे. ही जोडी जशी जशी पुढे जाईल तसा हा जागमाता रावळेचा संघ पुढे जाताना दिसणार आहे. आणि या जोडीला जर लवकर बाद केलं टीमनं, ॲडव्होकेट प्रशांत जाधव 11 वैतीपाडा टीमनं, तर कदाचित या सामन्यामध्ये पुन्हा एकदा
येताना दिसेल हा फिल्डिंग करणारा संघ. त्याच्यामुळे मॅच या दोन खेळाडूंची कामगिरी आणि गोलंदाज त्याला कसं रोखतात त्याच्यावरती असणार आहे. आणि हे पॉवर प्लेचं षटक सुद्धा फार महत्वाचं असेल. 2 खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या बाहेर आहेत. एक डीप मिड विकेटमध्ये ठेवला गेलाय आणि एका खेळाडूला लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये ठेवलंय. 30 यार्ड सर्कलच्या बाहेरचे हे क्षेत्ररक्षक. बाकी खेळाडू सर्व आपल्याला 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. कृष्णा तयार. दोन्ही टीमला शुभेच्छा आपण देऊया. 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये तुम्ही बघू शकतायत थर्ड मॅन, गली, पॉइंट, फाईन लेग, स्क्वेअर लेग, मिड ऑन, मिड ऑफ हे 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये आहेत. अतिशय चांगल्या पंचांची कामगिरी आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाली. पुन्हा एकदा या वेळेला बॅटर तयार नव्हता. नेमकं काय चाललंय, कारण जे वेळ दिले त्या वेळेमध्येच तुम्हाला ही षटकं टाकून पूर्ण करायची आहेत. 4 षटकांकरता 20 मिनिटांचा अवधी आहे. खूप चांगलं एन्जॉय केलं. 2 दिवस मला जे मिळालेत 28 तारखेला आणि या 28 आणि 26 हे 2 दिवसात भरपूर काही अनुभव मिळाला या एबी ट्रॉफीचा. पुन्हा मनापासून आभार असेल आदरणीय हरेश्वर किनी सरांचं, अजय भोईर सरांचं आणि संजय पाटील जीवदानी स्पोर्ट्सचे. गोलंदाज तयार. फुलटॉस बॉल. ओ नो 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 बॉलचा इशारा. 6 धावा. 6+1 7 धावा मिळतील बॅटिंग करणाऱ्या टीमला. जो रिदम गमावला होता पहिले 2 चेंडू हाताळताना कदाचित तोच दिसून आला होता. पूर्णपणे कम्फर्टेबल नव्हते. हा फुलटॉस बॉल बघा नीलचा चांगल्या पद्धतीनं स्क्वेअर लेग सीमारेषा पार धरलाय. ज्यावेळेला 2 वेळा धावले थोडंसं वाटतं रिदम चुकतोय, थोडंसं आपण पावलं चुकतात आणि ती रिदम चुकलेली असताना तिसऱ्या वेळेला पुन्हा एकदा चेंडू हाताळण्याचा प्रयत्न केला. कदाचित तो आहे. पुन्हा एकदा चार्ज व्हावा लागणार आहे. चार्ज व्हावा लागणार आहे. कोलवट टप्प्याचा चेंडू होता. आपल्याला देखील तसं असतं. नातं थोडंसं मरगळलं का त्याला रिफ्रेश करायचं. असं वाटतं बिघडलं त्याला रिपेअर करायचं आणि संपले असं वाटतंय त्यावेळेला त्याला रिचार्ज करायचं आहे. दॅट्स अ रिपेअर, रिफ्रेश आणि रिचार्ज करणं आवश्यक आहे. म्हणूनच ही ऊर्जा सुद्धा पाहिजे तशी. आता नेहिल किनी 2 मध्ये सावर खेळतोय. गोलंदाजी मार्गावर कृष्णा तयार. स्लोवर बन, चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन. गुडलेन क्षेत्रामध्ये चेंडूला टाकलं, हलकंसं बाहेर काढलं आणि बीट केलं. आत वळताना चेंडू दिसलाय म्हणजे बीट केलं बॅटरला. 7 धाबा 2 बॉलची समाप्तीनंतर. जसं तो आत आला ना त्यांना माहिती आहे फक्त चेंडूला आत आणायचं नाही, मॅचमध्ये देखील आत यायचं आहे. आत यायचं आहे, आत घुसायचं आणि जिंकायचं आहे. आता समोर, आता आत आणा नाहीतर बाहेर आणा. मी खेळणार तो फटका बाहेर जाणार. चेंडूला सरळ पाठवलंय लॉंग ऑन सीमारेषा पार. षटका निहिल किनीच्या बॅटमधनं हा फटका बघा. यावेळेला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला तर म्हणून तुम्ही आत आणा नाही तर तुम्ही बाहेर आणा. मी तर फटका खेळणार, तो बाहेर आणा जाणार. हा खेळ आता इन आउट वाला आहे. इन होणार का आउट होणार. षटकार. चांगला फटका, चांगला पदधालित, चांगले हालचाल त्याची बॅटिंग क्रीजमध्ये पाहायला मिळाली. षटकाराच्या मदतीनं संघाच्या धावसंख्येत बदल झालाय. धाबा झाल्या धाव फळकावर 13. पुढचा बॉल. ओ ह्या वेळेला बदल 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 गरज होती आणि तोच बदल पाहायला मिळाला गोलंदाजामध्ये. पुन्हा एकदा आत वळणारा चेंडू टाकलाय. बॅट पासून थोडंसं मागे ठेवलं होतं चेंडूला. हे तुम्ही बघू शकतात. आत वळणारा बॉल. डॉट बॉल. डॉट बॉल आला. डॉट बॉल उजव्याशीच्या बाहेरच्या चेंडूला स्वीप करण्याचा प्रयत्न केला होता. दॅट्स अ बिग बॅटल. बेस्ट वर्सेस बेस्ट. एक बेस्ट बॉलर, बेस्ट बॅट्समन बॅटल मैदानावरती. दॅट्स अ बेस्ट वर्सेस बेस्ट. आणि ही आहे थोडीशी टेस्ट. बेस्ट वर्सेस बेस्टच्या लढाईमध्ये कृष्णा राऊतनं बाजी मारलेली आहेत. निहिल किनीचा महत्वाचा विकेट. आणि जसा तुम्ही 17चा उल्लेख केला होता बाई, 13चा फेरा नाही चुकवता आला आणि निहिल किनीला परतावा लागले. बॅक टू डगआउट, बॅक टू पेव्हिलियन. 5 बॉलची समाप्ती आणि 5 बॉलच्या समाप्तीनंतर प्रत्युत्तरादाखल 49 धावसंख्येला प्रत्युत्तर देत असताना श्री जागमाता रावळे टीमची धावसंख्या 1 गडी बाद 13. नेहिल किनीला बाद केला. एक महत्वपूर्ण फलंदाजाला बाद केल्यानंतर आणखीन एक बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलाय, ज्याच्यावर आता दुरा असेल नवीन बॅटर मिस्टर जीत.
जीत आणि हार्दिक हे दोन बॅटर असतील. बॅटल चांगला रंगेल असं वाटतं. या विकेट नंतर आत्मविश्वास वाढू शकतो फिल्डिंग करणाऱ्या या टीमचा, कारण इथे तुम्हाला फार महत्वाचा रोल अदा करायचा आहे. कारण म्हणतात ना की आयुष्य हे सुंदर लहान आहे, ते जगायचं असतं छान, कारण झाडालाही माहीत नसतं कधी गळेल कुठलं पान. आयुष्य म्हणजे शोधला तर अर्थ आहे, नाही तर नुसता स्वार्थ आहे. आपल्या आयुष्यामध्ये आपण प्रत्येकाने काहीतरी करायलाच पाहिजे, तरच आपल्या नावाची चर्चा होईल. इथे सुद्धा मॅच जिंकण्याकरता दोन्ही टीमने काहीतरी करायला पाहिजे. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज तयार. कृष्णा, ओ स्विंग अँड मिस, पुन्हा आत वळणारा बॉल जवळ टाकला होता. बॅटर बीट होत आहेत. षटक क्रमांक पहिलं समाप्त झालंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफळकावर धाबा लागले जातात. एक गडी बाद 13, 24 बॉल शिल्लक आहेत आणि 24 बॉलमध्ये जिंकण्याकरता 36 पाहिजेत. असंही 36चा आकडा कोणाला आवडत नाही, पण तो आकडा आता आलाय. बाकीच्या वेळेला बघतात बाबा, ज्यावेळेला थोडंसं कुंडली मिळवायची लग्न, त्यावेळेला 36 गुण पाहिले जातात. आता 24मध्ये 36 करायचे आहेत. 13 धावा धावफलकावरती, पण हा मॅच पण 13 मेरावाला आहे. मॅच 13 या मेरा लग रहा है सबको प्यारा. एक चांगली व्याख्या तुम्ही देखील आयुष्याची केली होती, बाबा आयुष्य काय. पण मी तर सांगतो आयुष्य ते आईस्क्रीम सारखं आहे. आईस्क्रीम बघा, तुम्ही टेस्ट केलं तरी वितळणार, वेस्ट केलं तरी वितळणार. त्याच्यापेक्षा आयुष्य टेस्ट करा, वेस्ट तर बाबा असंही होणारच आहे. 24 बॉलचा खेळ आहे, 36 धावांचा पाठलाग करायचा आहे. गोलंदाजीसाठी कोण येणार, कारण 2 ऑप्शन होते त्यांच्याकडे आणि ते एका पर्यायाच्या दिशेने गेलेत. गोलंदाजीसाठी युवराज विराज की युवराज, ते युवराजच्या दिशेने गेलेत. हार्दिक एका बाजूला, जीत आहेत. हार्दिक स्ट्रायकर एंडला. खोलवा टप्प्याचा चेंडू होता, खेळायचा होता. बॅटला थोडा खालच्या बाजूला चेंडू लागला होता. समोर खेळायचं जोपर्यंत कव्हर पॉईंटचा क्षेत्ररक्षक उजव्या बाजूला जाईल, फील्ड करेल. एक धावे चेंडूवरती पूर्ण. निहिल किनीचं बाद होणं, मॅचमध्ये कमबॅक करण्याचा मौका आहे. पण आता हार्दिक आणि जीतला दॅट्स अ सुवर्ण संधी आहे या मॅचला जिंकण्याची. म्हणूनच आता दोन्ही बॅटर बरोबर खेळपट्टीच्या मध्यभागी येतात आणि एकमेकांना सल्ला देत आहेत. मी पहिल्या दिवशी सुद्धा उल्लेख केला की जगामध्ये सर्वात स्वस्त गोष्ट म्हणजे सल्ला आहे. एकाकडे मागा, 1000 जण देतील. आणि सर्वात महाग गोष्ट म्हणजेच मदत आहे. हजारांकडे मागा, कदाचित एकटाच देईल. इथे एकमेकाला ते सल्ले देत आहेत आणि त्याचा फायदा होईल काय, सकारात्मक दृष्टिकोन आखला जाईल काय बॅटरद्वारे. धावसंख्या 14/1. स्क्वेअर ऑफ द विकेट. व्हॉट अ स्ट्रोक. गॅप शोधलाय. बॅकवर्ड पॉइंट रिजन मध्ये चेंडू पुढे गेलाय. सीमा रेषेपार. मिळतील धावा 4. AB ग्रुप ट्रॉफी आलाय चौकार. चौकार काय फटका केलाय बघा. स्क्वेअर ऑफ द विकेट, दॅट्स अ स्क्वेअर ड्राईव्ह. आज स्क्वेअर ड्राईव्हचा फटका होता. काय फटका. उजव्या वस्टेच्या बाहेरचा चेंडू होता, स्लाइस केलं. पुन्हा एकदा जीतला बघा. स्टान्स बरोबर ओपन स्टान. स्क्वेअर ड्राईव्ह, डायरेक्ट स्क्वेअर ड्राईव्ह केलाय, चेंडूला पाठवलंय. आणि चांगला जसा उल्लेख केला, पण फक्त सल्ला कोणाचा घ्यायचा ते तुम्ही ठरवायचं आहे. कारण महाभारतामध्ये कौरवांना सल्ला दिला होता शकुनीनं, पांडवाला दिला श्रीकृष्णानं. त्याच्यामुळे सल्लागार पण बरोबर पाहिजे, नाही तर तुम्हाला गारो करतील. स्वीप केले. जीत भाई कमाल कर दिया. जीतच्या फटक्याने सांगितलं बाबा आपण जिंकणार, जीतेंगे. आणि जीतच्या फटक्यानं बॉर्ड लाईन पार केले. षटकार. युवराज वैतीवर आता हल्ला चढवलाय. ऑफ ब्रेक चेंडू होता, आत वळणारा चेंडू होता. आणि चिंतामणी इंटरप्राइजेस स्टँड मध्ये समर्थक आहेत जे खास करून श्री जागमाता रावळे टीमच्या करता आलेत, उपस्थित झालेत. षटकाराची मदत मिळाली. 6 धाब्याच्या मदतीनं धावसंख्या 1 गडी बाद 24. पुन्हा आता वरचढपणा, डोकं वर काढलंय फलंदाजी करणाऱ्या टीमने. पुढचा बॉल. हाफ ट्रॅकर एशान ठेकन. विकेटचं पतन. 1 तुझी तर 1 माझी. आता गोलंदाजाने मारली बाजी. गॉन. बारी सबकी बारी. हा चेंडू पडला, थोडासा आत आला, बॅटच्या आतल्याकडे लागला आणि चेंडू बिहाइंड द विकेट उमेशनं टिपला असेल. बिल्कुल आपने सही कहा था. बारी सबकी बारी. पिछली बार बल्लेबाज की थी, इस बार गेंदबाज की. आता 20 चेंडू आणि 20 चेंडूमध्ये करायचे त्या 25 धावा. 20 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 25 धावांची अजूनही आवश्यकता आहे. 1.4 षटकांचा खेळ झाला. हार्दिक एका बाजूला आहे. आज साहिल चपके नवीन फलंदाज जातोय. पण जीत न जाता जाता म्हणजे आपल्या टीमची जीत आता सुनिश्चित नाही केले, पण त्या जीतच्या जवळ जाणारी कामगिरी जीतने देखील केली आहे. कारण 1 चौकार 1 षटकार ज्या करंट रन रेटला वाढवायचं होतं त्यालाही केलंय. रिक्वायर्ड रन रेटला
खाली आणायचं होतं त्याला देखील आणले. 20मध्ये 25 करायचे आहेत, पण अंडर फ्लडलाईट्स 20मध्ये 25 देखील मोठ्या धावा असू शकतात बऱ्याच वेळा. आणि वेगळा असतो, म्हणजे प्रत्येक सामन्याचा दबाव वेगळा असतो, प्रत्येक सामन्याचा प्रेशर वेगळा असतो. आपण पहिल्या फेरीचा, दुसऱ्या फेरीचा, आणि हा क्वालिफायचा मॅच आहे. हा क्वालिफायवाला मॅच आहे. तुमची क्वालिटी, तुमची व्हरायटी, तुमच्यातली विविधता, तुमच्यामधली कलात्मकता इथे दाखवायची आहेत या मैदानावरती. युवराज ती दाखवणार का? साहिल चापके ती दाखवणार का? 20मध्ये 25 करायचे आहेत. एका बाजूला हार्दिक, दुसऱ्या बाजूला साहिल चापके. बॉलिंग मार्कवरती युवराज. थोडासा इंटरप्ट झालाय. फार पूर्वी ज्यावेळेला आपला दूरदर्शनवाला खेळ होता ना, वरती अँटेना हल्ला काय यायचं, व्यत्यय, रुकआउट केले खेळ दे. तसं आता थोडंसं रुकआउट केले खेळता, पण पुन्हा एकदा रुकआउट दूर झाले ना. मॅचकडे आलोय आपण. फुल टॉस बॉल पॉईंटच्या डोक्यावर चेंडूला पाठवले. चेंडू त्याला बॉन्ड लाईन जवळ फील्ड केले. फिल्डिंग चांगले झाले. जोपर्यंत थ्रो येईल 2 धावा चेंडूवरती पूर्ण. 2 धावांनी धापलकामध्ये होईल वाढ. 26, 26 धावा धापलकावरती. 19 बॉलचा खेळ आहे. 19, 23, 19, 23 मॅच 19-20 वाला आहे. 19 मध्ये 23 पाहिजे. पुन्हा एकमेकाला ते सल्ला देत आहेत. सर्व काही व्यवस्थित चाललंय. श्री जागमाता रावळे या टीमच्या बाजूने 26 वर 2, 1.5 बॉलच्या समाप्तीनंतर ही अत्यंत चांगली भागीदारी होताना दिसत. पुढचा बॉल हाफ ट्रॅकर, एका पायावर वजन दिलंय आणि चेंडूला पाठवून दिलंय. फाईन लेग, लॉंग स्टॉप, बाउंड्री लाईनच्या दिशेने. मिळतील धावा 4. चौकार. आणि चौकार अशा वेळेला आलाय त्यावेळेला दबाव वाढू शकतो. हुक करायचा होता, पण आता काय माहिती, बाय हुक बाय क्रूक कसंही तरी खेळायचं आहे. साहिल चापकेनं या बघा या फटक्याला खेळण्याचा प्रयत्न केला, वरच्याकडे लागला, पुरेसा होता. शॉर्ट फ्लडलाईनच्या क्षेत्ररक्षकाला बीट करून चेंडू बॉन्ड लाईनच्या बाहेर. 30 झाल्यात, आत्ता 19 झाल्यात. आता कहाणी 12-19 वाली आहे, 19-20 वाली कहाणी आहे. मॅच जाऊ शकतो, कारण बरोबर हा स्कोर बोर्ड होता. जर आपण पाहिलं ना तर पहिला 18 बॉल आणि 19 धावांची आवश्यकता आहे. 3 ओव्हरमध्ये त्यांनी 30 केल्या होत्या. प्रत्युत्तर देताना आणि 2 ओव्हरमध्ये 30 केल्यात. कंपॅरिझन बघा. आफ्टर 2 ओव्हर्स ॲडव्होकेट प्रशांत जाधव टीम 20 लॉस ऑफ 2, श्री जागमाता रावले 30 लॉस ऑफ 2. 20, 30, 18 मध्ये 19. 10 धावा तिथे आपल्याला जास्त दिसतात. परंतु इथे सर्वोत्तम कामगिरी करण्याकरता खेळाडू तयार आहेत. सर्वोत्तम कामगिरी त्यांना करावीच लागेल. चेंडू मैदानाच्या आतमध्ये दिला जाईल. म्हणतात ना की आयुष्याच्या चित्रपटाला वन्स मोर नाही. हव्याशा क्षणाला डाउनलोड करता येत नाही. नकोशा वाटणाऱ्या क्षणाला डिलीटही करता येत नाही. कारण हा रोजचा तोच वाटणारा रियालिटी शोही नाही. म्हणूनच आयुष्य हे मन भरून जगा, मन मारून जगू नका. कारण इथला प्रवास आपला कधी संपेल हे काय सांगता येत नाही. इथं प्रवास करायचा आहे जिंकण्याकरता. दोन्ही टीम तो प्रवास करतायत आणि त्यांचा प्रवास चालू आहे. प्रयत्नानं यश मिळेल काय? ओ पुढे थोडंसं फुटवर्क करत चांगलं नेटवर्क मिळालंय. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. मिळतील धावा 4. आलाय हा चौकार. जसा चेंडू गेला ना, रिप्ले प्रिन्स मूवीवरती बघा, रिप्ले बघा. जसा चेंडू गेला मैदानावर जितकं गवत आहे ना भाई, ये घास में आग लगाती होगी. इथे ही गेंद गई ना, ये घास में आग लगाती होगी. ज्या वेगाने चेंडू गेलाय अगदी आग लावत जाणारा हा दणदणीत कणकणीत चौकार. ऑफ स्टंपच्या बाहेर कट करायचं होतं चेंडूला. थोडासा लांब ठेवला होता, दूर ठेवला होता राजदीपनं. पहिल्या चेंडूवरती चौकार. स्कोर झाला 34. 15 करायचे आहेत. हा उजव्याशीच्या बाहेर होता, कट करायचं होतं. डॉट बॉल. ठरवलं होतं त्या बॅटरने. ओहो, ओ नो 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 नो. इथं नो बॉल. बीमर चेंडू होता. म्हणजेच 1+1 या 2 धाव मिळतील. फ्री हिट सुद्धा असेल. धावसंख्या 2 गडी बाद 36. आता मेहनतीच्या बळावर सर्व काही मिळतं आणि नशीब सुद्धा 1% साथ देतं. त्याला कारणही असतं, कारण मेहनत तो शब्द तसा असतो. म्हणजे लक, भाग्य, नशीब, किस्मत 4 असतात, पण मेहनत मोठी असते. कव्हरच्या डोक्यावरनं भाई, नो बॉल के बाद वो बॉल आता है जिसका इंतजार बल्लेबाज करता है. फ्री हिट वरती ठोकलाय चौकार. 4 धाब्याच्या मदतीनं आता धावपळ पुढे गेलाय आणि धाबा लागल्या जातात ते 40 धाबा. जिंकण्याकरता अजूनही 9 धाबांची गरज आहे. म्हणूनच म्हणतात ना की लक हा शब्द 2 अक्षराने बनलाय, भाग्य हा शब्द 2.5 अक्षराने बनलाय, नशीब हा शब्द 3 अक्षराने बनलाय,
परंतु हे प्रत्यक्षात जर तुम्हाला अंमलात आणायचं असेल ना, तर 4 अक्षरावाला मेहनत नावाचा शब्द हा तुमच्या जीवनात फार महत्त्वाचा आहे, जो तुम्हाला फळ देऊन जातो. मेहनतीशिवाय काही नाही. कष्टाचं फळ एक मात्र असं फळ आहे की ज्याला कीड लागत नाही. स्लॉग करायचा होता अगोदरच, खेळताना दुसरा बॅटर हा डॉट बॉल, धावसंख्या धावफळकर 2 गडी 42. 40 धावा धापलकर 9 धावांची अजूनही आवश्यकता. खेळ जर आपण पाहिला तर इथून 14 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. धावा करायचे ते 9. विजयाच्या समीप पोहोचल्यात, पण विजय अजून थोडासा दूर आहे. अजून दूर आहे, अजून जवळ गेलाय. थोडासा लांब होतो, त्याच्या जवळ पोहोचण्याचा प्रयत्न आहे. सिक्सरने गेलाय. थोडेसे एक उडी मारले, एक जम्प मारले. क्वालिफायच्या रेसमध्ये जवळ पोहोचलाय. या मैदानावरती एक गेट बनवलाय येण्यासाठी. आता रावलेचा संघ क्वालिफायच्या त्या गेटच्या जवळ पोहोचलाय, अगदी प्रवेशद्वारावरती पोहोचलाय. MSD च्या अंदाजाने हा षटकार ठोकला. वानखेडे स्टेडियमचा मी उल्लेख केला कारण ज्यावेळी 2011चा जो विश्वकप झाला, एक षटकार जो ठोकला होता धोनीने, त्या ठिकाणी सुद्धा नामकरण करण्यात आलं होतं पूजन होऊन. विकेट घेण्याकरता गोलंदाज करताय होते जीवाचा आटापिटा. फलंदाजाने मारलेला चेंडू क्षेत्ररक्षकाला करतोय बाय बाय टाटा. कॉंग्रॅच्युलेशन कॉंग्रॅच्युलेशन श्री जागमाता रावळे टीम. हार्ड लक टफ लक. ॲडव्होकेट प्रशांत जाधव वैतीपाडा टीम, थँक्यू सो मच. पुन्हा एकदा मनापासून मी आभार मानतो, प्रेक्षक राजांचे आभार मानतोय. आजच्या दिवसात आणि या स्पर्धेतून माझा प्रवास इथेच मी थांबवतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय क्रिकेट. माझं काहीच नव्हतं. तुम्ही द्या, शेवटचं द्या, तुम्ही द्या ना, तुम्ही द्या. तर आपण वळतो या ठिकाणी प्लेअर ऑफ द मॅचच्या अवॉर्डकडे. एक महत्त्वाचा मॅन ऑफ द मॅच, थोडीशी डिस्कस, विचार विनिमय आणि तदनंतर मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी आम्ही घोषित करतोय, ज्यांनी 2 षटकं हाताळली, 13 धावा देऊन 2 विकेट आणि बॅटिंग करताना 12 रनची सुंदर स्टार्ट दिली. बॅक टू बॅक निहिल या ठिकाणी ठरतायत मॅन ऑफ द मॅच. मॅन ऑफ द मॅच देण्यासाठी आम्ही प्रतीकजी भोईर सरांना विनंती करतोय. चिंतामणी एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर माननीय प्रतीकजी भोईर साहेबांच्या शुभ हस्ते आपण प्लेअर ऑफ द मॅचचा अवॉर्ड देतोय. निहिलिया बॅक टू बॅक मॅन ऑफ द मॅच बघायला मिळते. निहिल खूप चांगल्या फॉर्ममध्ये, खूप चांगली गोलंदाजी. शर्यतीमध्ये साहिल चापके या ठिकाणी होते. इकॉनॉमिकल आपण चेक केलं, डिस्कस केलं, सर्वांचा सल्ला घेतला आणि तदनंतर आपण हे मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी माननीय प्रतीकजी भोईर सरांच्या शुभ हस्ते आपण देतोय. निहिल क्वालिफाय झालात, काय म्हणाल? नक्की चांगली फिलिंग आहे आणि टीम एफर्टमुळे आज आम्ही जिंकल्यात. सर्वांचे इक्वल एफर्ट्स होते आणि बॉलिंग पण चांगली झाली, बॅटिंग पण चांगली आणि फिल्डिंग पण चांगली झाली. आणि एक मेन्शन करेल, आकाश किनीने आम्हाला या टुर्नामेंट टी शर्ट स्पॉन्सर केले, त्यांचं खूप थँक्यू. आपल्या